हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. आम्ही आज जातो आहे कणकवलीला जनशताब्दी एक्सप्रेसने. सकाळी 4, 4:15, 7ची आम्ही चर्चगेट फास्ट पकडली. चूक केली खूप मोठी आम्ही ती पकडून, कारण 1 तास लावला पोचायला. 40 मिनिटाचं काम आहे फक्त मीरारोड ते दादर फास्ट ट्रेनचं, पण आम्हाला लावले 1 तास. का? कारण प्रत्येक स्लो स्टेशनला पण थांबत होती, स्लो स्टेशनच्या मध्ये पण थांबत होती आणि चाललेलं बाई हळूहळू अंधेरीपर्यंत. मग जरा फास्ट आली, त्याच्यामुळे आम्ही थोडं लवकर पोहोचलो. तर आमचा प्रवास आहे कणकवलीपर्यंत. आम्ही चाललोय गावी, कारण आम्ही दोघं आहोत बेरोजगार, आम्हाला कामं नाही आहेत. आम्ही कारण बाईकने नाही जाते, कारण मम्मी नाही बोलली की रस्ता खराब आहे. रस्ता चांगला आहे, पण मम्मीला वाटतं की खराब आहे, म्हणून खराब आहे तर खराब आहे, आता काय करायचं. म्हणून बाईक आम्ही ठेवली आहे सेफ. आज मोठं ब्लॉग नाही आहे, आज आमचा आहे ट्रेन ब्लॉग. तर आमची आहे जनशताब्दी एक्सप्रेस. विस्टाडोमने जातोय आम्ही. तर आता ट्रेन येईल तेव्हा बघू. तो पण आता किती वाजलेत? आता झालेत 5:10. हम लोग मडगाव. नहीं है, इसमें नहीं है. मुझे क्या मालूम है. हम लोग एसी का है. नहीं, हम लोग ऑनलाइन है. हाँ, जनरल नहीं है इसमें डब्बा, आप चढ़ नहीं सकते. वो टिकट देने से क्या होता है? ट्रेन में डब्बा नहीं है ना. उसके बाद 1-2 ट्रेन आएंगे, उसमें रहेगा. ये ट्रेन में नहीं है जनरल. हाँ, आणि आता बघू. आता प्रवास दाखवीन तुम्हाला काचेतून कसे कसे दिसतो नजारे. कोकणाचे नजारे दाखवतो आज. मोठं ब्लॉग मधून नाही, आज ट्रेन मधून दाखवणार नजारे तुम्हाला. ट्रॅक कसे दिसतो मागून, उलटा मागून जाताना बाजूने धबधबे काय दिसले तर आम्हाला दिसले तर मी दाखवीन, नाही तर काय नाही दिसणार. म्हणजे खूप लोकांनी गणपतीत जाऊन आमची जळवली आहे. आता जळवून आम्ही स्वतःची आता मी चाललोय. आणि या लेन्स मध्ये फॉग जमतोय. या कॅमेरा झेंडू आहे. इंटरनल माईक पण नाही चालत, आता फॉग पण जमतोय बघ लेन्स मध्ये. कॅमेरा लवकर आता असं सपोर्ट दाखवा जरा चांगला, तर मी कॅमेरा पण अपग्रेड करीन चांगला मध्ये. आता हा तर टेम्पररी आहे, कारण हा टेम्पररी राहणार आहे. हा काय परमनंट वाली कामं नाही त्याची लक्षणं. ट्रेन आली आहे आता, येते आहे म्हणजे प्लॅटफॉर्मवर आम्ही उभे आहोत. ती लाईट दिसते ती ट्रेनच आहे. दिसली का नाही माहिती नाही मला, मी आपलं दाखवायचं काम केलं. माईक चालतोय का भाई? हा चालतोय, माईक चालतोय. मस्त माईक आहे, वायरलेस माईक. नवीन टेस्टिंग चालली आहे, त्याच्यानंतर रिव्ह्यू पण देईन मी हवं तर. ही आली ट्रेन. तर आपलं काय नाही, मी तुम्हाला डबा दाखवतो. पहिलं सामान वामान ठेवू, तोपर्यंत स्टे ट्यून्ड. आम्ही बसलो ट्रेन मध्ये. हा असं आहे, आमची विंडो सीट आहे एक, आणि हिची आईलवाली सीट आहे, कारण मी बुक केली तर माझी विंडो सीट. या नल्ल्या लोकांना मी विंडो सीट देत नाही असंच. तर असं इथं भाई ही काच बघ, विंडो किती मोठी आहे. प्लस वरती पण विंडो आहे, वरती विंडोच आहे, काच आहे, आणि मागे पण विंडो आहे. ती नंतर मी दाखवीन जेव्हा खरंच नजारे बघण्यालायक असतील मुंबई सोडल्याच्या नंतर. चला, गणपती बाप्पा मोरया. ट्रेन निघाली आहे आणि एकदम टायमावर आहे ट्रेन. ऑलमोस्ट 5:22ला येणार होती, 25ला ऑलमोस्ट आली आहे, आणि आता 27-26ला निघाली आहे. तर आपण टायमावर आहोत. हा, मम्मीला आता फोन करून आम्हाला सांगायचं आहे. सो हे बघा, असं दिसतं एवढं मोठ्या विंडो. असं वाटतं भाई ओपन आहे, ओपन नाही, काच आहे, एसी आहे. हा हो, आमची मम्मी आम्हाला खूप त्रास देते फोन करून करून. काय करताय? हे करा, ते करा, हे आणा, हे आणा. जसं का गावी काय भेटतच नाही, काय नाही, सगळं भेटतं. कणकवलीत सगळं भेटतं, पण मम्मीला नाही आणायचं आहे. तिला धबधबे फिरायचे आहेत, पण कणकवली शहरात जाऊन 2 गोष्टी नाही आणू शकत. काय त्या 2 गोष्टी मी नंतर सांगेन. काच बघा किती मोठी आहे बाई, ओपन. आम्ही अपेक्षित आहे आम्ही 1:30-2 वाजेपर्यंत कणकवलीला उतरू. माहिती नाही किती लेट पण होऊ शकते, लवकर पण पोहोचू, काय माहिती नाही आम्हाला. निघाले टायमावर आहे, त्याच्या पुढे लेट होईल लवकर होईल ते आमच्या हातात बिलकुल नाही आहे. तर आता बघू. आणि चिपळूण आल्यावर तेव्हा जरा उजेड पण होणार, तेव्हा हिरवळ दिसणार. तोपर्यंत काय हे दाखवण्यालायक आहे नाही, कारण मुंबईत आहे. मुंबई काय सगळ्यांनाच बघितली आहे. कोकण बघा, मी दाखवेन तेव्हा बघा.
माझाच व्हिडिओ बनवते गदी. आय एम मिसिंग माय बाईक. आय एम मिसिंग माय बाईक टुडे व्हेरी मच. कारण मला गावी बाईकनेच जायचं होतं, पण मम्मीने खूप नको जाऊ रस्ता खराब आहे ये बसली. नाही तर मी आज बाईकनेच गेलो असतो. आणि आज आपण असं नाही मोटो ब्लॉग सेटअप मध्ये असतो आता, पण ठीक आहे. एनिवेज आपण लवकरच कोकण राईड करू, कारण आमचा खूप कोकण राईड मधली कॅन्सल झाली. आणि मी सांगितलेलं कोकण राईड करणार, पण कॅन्सल झाली. काही करू नाही शकत त्याचं मी, कारण काही कारणास्पद आम्हाला डेस्टिनेशन चेंज करावं लागलं. आणि बाईकने पण नाही, आम्हाला बँगलोरला जावं लागलं. पण ठीक आहे, आता काही करू नाही शकत. ते कोकण राईड आपण पुढे ढकलली आहे, थोडीशी कॅन्सल नाही केली, पुढे ढकलली आहे. जाऊ लवकरच. हे असे ब्लॉगरच्या कामांमध्ये असे अडथळा टाकतात, बोलायला पण देत नाही माणसाला शांतपणे. तर माझं म्हणणं असं आहे की आम्ही पोस्टपोन केली आहे, कॅन्सल नाही केली आहे. लवकरच जाणार, कोकण राईड करणार आहे. तेव्हा ब्लॉग येणार मस्त मस्त. तो पण बघा. पहिला हा बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण तुमचे पैसे नाही जातात, पण मला सपोर्ट भेटला तर मी कॅमेरा अपग्रेड करेन. कारण हा बघा परत फॉग होते लेन्स आणि युजलेस कॅमेरा. ठीक आहे, हा माईक पण टेस्ट करतोय मी. आतापर्यंत तर चांगला आहे, चाललाय. कारण हा मी ब्लिंकिटवरून मागवला काल शॉर्ट नोटीसवर एकदम, की मी विचार केला कॅमेरा घेऊन जातोय तर व्हिडिओ बनवू. पण नंतर असं झालं की माईक कुठे आहे, कारण कॅमेराच्या माईकने मला दगा दिलाय खूप मोठा. कारण कॅमेराचा इंटरनल माईक बंद झालाय, खराब झालाय. आणि मी तो रिपेअरिंगला दिला तर मला चायनाला पाठवावा लागणार कॅमेरा. त्याचा खर्च माझ्याकडे पैसे नाही आहेत. म्हणून आम्ही वायरलेस माईक घेतला, ब्लिंकिटवरून मागवला जो भेटला तो, आणि वापरतोय आता. आता बघू काय होतंय ते. तोपर्यंत मी डबी दाखवतो तरी तुम्हाला कॅमेराची, आपल्या माईकची. ही डबी आहे, याच्या आतमध्ये जागा आहे ठेवायला रिसिव्हर आणि ट्रान्समीटर. तर अजून एक माईक आहे, तो फुल चार्ज झालाय आहे. हा संपला तर तो वापरू शकतो, असं काही इझी आहे काम एकदम आपलं. तर हा आपला सीन आहे. आणि ट्रेन एकदम स्पीड पकडली आहे ट्रेनने. चला आता माझा थोबडा बघून तुम्ही पकाल आता जास्त मी बोललो तर आपण आता हिरवळमध्ये भेटू. हिरवळ आली, कसं नजारे चांगले दिसायला लागले, हिरवे हिरवे. कोकणातले लाल माती, हिरवे नजारे, हिरवळ अशी धबधबे, ब्रिज, खालून नद्या वाहतात, ते सगळं दिसलं. आम्ही दाखवीन कॅमेरामध्ये, टाइम लॅप्स पण बनवीन. आपल्याकडे काय विंडो सीट आहे, तर आपण लावू शकतो कॅमेरा मस्त. मी माउंटच घेऊन आलोय पुन्हा बाईकवर लावायचा. तर आपलं सगळं काम 25 आहे. तर चला भेटूया नंतर थोड्या वेळात. स्टॉप था डायरेक्ट पनवेल के बाद, बट रोहा में रुक गई. का थांबली आहे माहिती नाही आपल्याला, तर थांबली आहे. ही बघा चोर, सीट चोर, सीटा चोरते आमची. खूप अनकम्फर्टेबल होतात लोक, म्हणून आम्ही सांगतो जास्त खात जाऊ नको. खादाडासारखी हादडायचं, साईज वाढवायची. आणि मग आता बोलते सीट अनकम्फर्टेबल आहे. सीट अनकम्फर्टेबल नाही आहे, ही स्वतः अनकम्फर्टेबल आहे, कारण ही जाडिया आहे. काय टेकायला, कोण टेकतं तिकडे? नाही नाही, जाड झाली, जाड झाली आहे, जाड. सेम सीट आहे ना, ही पण इक्वल आहे, ही पण इक्वल आहे. मग इक्वल आहे तर पाय सरळ ठेवून मला नाही बसायचं. आता जस्ट बोलली, आता जस्ट बोलली की सेम सीट आहे, आणि आता बोलते की इथे जमते, इथे नाही जमते. असं थोडी असतं. अरे पण मला सरळ सरळ नाही बसायचं, मला इकडे पाय टेकवून बसते. इकडे कॅमेरा फिरव. बहाणे आहेत सगळे, अजून काही नाही. काय काय मला पाय चिकटवायची आहेत, म्हणून मी अशी बस. व्ह्यू बघायचा, स्वतः झोपते आणि आता बोलते व्ह्यू बघायचा मला. म्हणजे बघा, झोपून व्ह्यू बघते, अशी अशी व्ह्यू बघते. तुम्हीच सांगा मित्रांनो, काय सांगायचं या लोकांना. खूप स्लो जाते यार ट्रेन. आमच्यावर ट्रेनची पनवती लागली आहे मित्रांनो सकाळपासून. 40 मिनिटं लागली. अरे बस ना बाबा, एकच काय रिपीट करून काय व्लॉग वाढवायचा नाही एवढा आम्हाला. सेम सेम बोलून, सेम सेम बोलायचं नाही आपण. मी तर सेम बोलतच नाही. हे बघा गधे लोक, नूब्स लोक जेव्हा व्लॉग मध्ये येतात ना, प्रोफेशनल्सना असे कचरा करतात, ब्लॉग वर पण हाकतात आमच्या. अजून काय नाही.
झोपले का मस्करी केलेली काय माहिती, अशी अशा मुंडक्या सोडून झोपलेली. मुंबई गो हायवे जेवढ्या जेवढ्या वेळा दिसतोय असं वाटतंय सारखं की बाईक घेऊन यायला हवं होतं यार. कोणतरी आमच्या घरी बाई बसली आहे एक तिकडे, तिकडून ओरडा मारते, रस्ता खराब आहे, रस्ता खराब आहे, नको जाऊ. त्या नादात बाईक राहिली घरी. आय एम मिसिंग माय बाईक. तर आता वेळ झालेली आहे 10:25. 10 वाजता आम्ही चिपळूणला पोचणं अपेक्षित होतं. आत्ता जस्ट म्हणजे पोचलो पण नाही अजून. आता येत आहे चिपळूण स्टेशन. तर आता पोचतो आहे आम्ही चिपळूण स्टेशनला. तर अर्धा तास लेट आहे ट्रेन, कारण खूप स्टेशनला थांबते मध्ये मध्ये. लाईक जिकडे स्टॉप नाही आहे तिथे पण थांबत चालली आहे, कारण क्रॉसिंगसाठी, कारण तिकडून येणाऱ्या ट्रेन्सना क्रॉस करायला. तर थांबते सारखी, तर थांबते. आता काय करायचं आपण, आपल्या हातात तर काही नाही आहे. थांबते तर थांबून दे. आता आम्ही नाश्ता पाणी घेऊन येत आहेत लोक, म्हणजे विकणारे. फुकट नाही आहे इथे विस्टाडोममध्ये. वंदे भारतमध्ये भेटतं ब्रेकफास्ट, पण ह्याच्यात काही नाही भेटत. तर विकायला येत आहेत. चहा नाश्ता घेऊन आलेले. आता जेवणाचं कोण नाही आलं, पण आम्ही काही नाही. आम्ही सँडविच घेऊन आलेलो. आता हादडून खाऊन टाकले आम्ही सँडविचेस, आणि त्याच्यावर असं पोट भरलं आहे. तर आता काही 2 वाजेपर्यंत भूक लागायची नाही इतक्यात, आणि लागली पण तर काय आम्ही काय करू नाही शकत. आणि आता चिपळूण आलं आहे वाटतं. हो आम्ही सगळं वेफर आहे ते आम्ही खाणार टाईमपास भूक लागल्यावर, कारण दुपारचं जेवण आहे आमच्याकडे घरी. आणि आता चिपळूण आलं आहे अशा प्रकारे. आणि अर्धा तास लेट चालली आहे मस्त गाडी. आणि लेट असून पण इतकी चिपळूण स्टेशन येईला पण इतकं, आत्ताच हे बघा असं आता आलं आहे. तर इतकी स्लो चालते आहे गाडी. लेट आहे तरी पण ती म्हणजे अशी हे नाही होत आहे की चिपळूणला पोचत पण नाही आहे लवकर. असं झालं आहे की वाटतं आहे असं की पोचवायचीच नाही आहे माणसाला ट्रेन लवकर. टाईमपास करवतो आहे आमच्याकडून. आता चिपळूण स्टेशनपासून आता लोक थोडी उतरायला सुरुवात होणार. मग ट्रेन थोडीशी खाली होत राहणार, डबे खाली होणार, आमचा डबा खाली होणार. बाकी भाई काय पण बोला, स्पेशियस आहे, लेगरूम मस्त आहे. आता माझी हाईट आहे 6'1". लेगरूम बघा भाई साहब. ये अरे भाई आमच्या इथे थिएटर आहे मूवी मॅक्स मीरा रोडला. तिथे लेगरूमच्या नावावर लिटरली ही जी लेगरूम आहे ना, ही मला जेवढी स्पेस भेटली आहे, ह्या स्पेसमध्ये त्यांची अजून एक सीट आहे. लिटरली पाय ठेवायला मला पुरत नाही जागा, इतकी अशी जागा आहे त्याच्यात. घटिया थिएटर. एनिवेज इथे स्पेस तर भाई मस्त आहे, कारण ही सीट गोल फिरते. हे पाय काढ रे, हा पेडल असं दाबला ना, हा वाला पेडल दाबला का सीट अशी फिरते. आता मी दाखवू नाही शकत कारण ते लोक आमचे नाही आहे, त्यांची सीट फिरवू शकतो मी, आणि आमची पण सीट फिरवू नाही शकत कारण आमच्या मागे लोक बसले आहेत, त्यांच्या पाया व्हायला लागेल म्हणून आम्ही करत नाही. आम्ही असे कन्सिडरेट लोक आहोत की लोकांना, बाकीच्या लोकांना त्रास व्हायला नको म्हणून. कम्फर्ट भाई मॅक्स. म्हणजे असं इतका वेळ बसून पण, सकाळ किती वाजला बसून रे ती? 5:30 पासून ना. 5:30. आता 10:30 झाले आहेत. 5 तास या जागेवर बसून आहे आम्ही, तरी असं काही दुखापत नाही झाली अजून आम्हाला. म्हणजे पाठ नाही दुखत आहे, कुल्ले नाही दुखत आहे, तसे नॉर्मल आहे. असं काही हे नाही, असं इतकं वाटत नाही काय आम्हाला. म्हणून ठीक आहे सगळं ओके चाललं आहे. म्हणून चल रहा है तो हम चलने दे रहे हैं. परफॉर्मन्स मस्त आहे. एक अपेक्षित नव्हतं इतकी चांगली परफॉर्मन्स, कारण मी जस्ट ऑडिओ ऐकले आहेत आपले, म्हणजे ह्याच्यात रेकॉर्ड, आता कॅमेरामध्ये रेकॉर्ड केलेले ऑडिओ ऐकले सगळे. भाई साहब म्हणजे काय बोलू, मस्त ऑडिओ. मोटो व्लॉगिंगच्या टायमाला पण यूज करायला भेटला असता ना हा चांगल्यापैकी. ह्याच्यावर डेडिकेट आणि कसं लावू मला तो प्रश्न आहे, म्हणून मी यूज करण्याचं असं मला हे नाही आलं. पण मी काहीतरी जुगाड करू शकतो, बघतो मी त्याच्यावर जुगाड, पण केला पाहिजे. कारण हे भाई खूप युजफुल आहे हा माईक. कारण मोटो व्लॉगिंग सेटअपमध्ये भाई वायरवाला तो सारखा लावणं काढणं
मगजमारी होते. एनिवेज चिपळूण रोड निघाली आता, 5 मिनिटात थांबली. पोचायला अर्धा तास लेट झाली, पण निघताना 5 मिनिटात पटपट निघाली. म्हणजे काय बोलायचं, असं झालंय आता. तर आता निघाली आहे चिपळूणवरून. कणकवलीला 2 वाजताचा रिपोर्टिंग टाइम आहे, पण मला नाही वाटत 2 वाजता पोहोचणार. 1:30 झाले. लागलेत आमचे. आम्ही उपाशीच राहणार वाटतं दुपारी. घाणेरडी भूक लागणार आहे नंतर. ट्रेन तर स्लो चालली आहे एकदम, बैलगाडी असं वाटतंय. बैलगाडीवर बसलोय. ह्याच्यावरून फास्ट मी बाईकवरून गेलेलो लास्ट इयर, माहिती आहे. मला ह्या टायमाला मी इतक्यात चिपळूणच्या पण खूप पुढे होतो मी. मला इतकं तर आठवतच आहे, माहितीच आहे. मी मॅपवर पण माझे अपडेट बघतोय सारखे की म्हणजे लास्ट इयरची टाइम लाईन. मी लास्ट इयर जेव्हा कोकण राईड केलेली, तर तो व्हिडिओ नक्की पहा माझा, मुंबई टू कणकवली. तर तेव्हा मी बाईकवरून गेलेलो तेव्हा गेल्या वर्षी. तर तेव्हा मी किती वेळात कुठे पोहोचलेलो ते मी म्हणजे मॅपवर टाईमलाईनवर बघतोय की मी ह्या टायमाला कुठे होतो आणि आता कुठे आहे आम्ही ट्रेनने. तेव्हा पण मी ट्रेनच्या लवकर आधीच, ट्रेनची तेव्हा मांडवी होती वाटतं, तेव्हा ती 7:30ची समथिंग या लोकांनी पकडलेली आणि मी 4:30ला घरातून बाईकवरून निघालेलो. तर तेव्हा मी 2:30 वाजता दुपारी 2-2:30ला पोहोचलेलो घरी, म्हणजे कणकवलीला. आणि ही लोक कधी 2-2.5 तासने पुढे होते ही लोक, पण लेट झाले. पण ते लोक लेट पण निघाले 3 तास. हो 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 हो. तर असं आहे. आणि हे बघा, माय गॉड, हे कुठे भेटणार तुम्हाला सांगा. हे नजारे कुठं कोण दाखवणार तुम्हाला? कोण नाही. बघा म्हणजे असं ना, सारखं नजारे एक बघून असं वाटतं की कॅमेरा चालूच ठेवावा. पण कॅमेरा चालू ठेवणं हे नाहीये, कारण लेन्स परत फॉग होतोय आणि AC मध्ये आहोत आणि आतून कॅमेरा गरम होतोय आणि बाहेरून थंड होतोय लेन्स, तर आतमध्ये फॉग जमतोय. आता मी काय नाही करू शकत, त्याचा बाईक घटिया आहे फॉग आपला कॅमेरा. तर आताचं नेक्स्ट स्टॉप काय, चिपळूणच्या नंतर रत्नागिरी आहे ना. रत्नागिरी आहे, मग काय कणकवलीच आहे. स्टॉप तर भले 2-3 आहेत मोजके, पण चला थांबते सगळ्या स्टेशनवर. तर आम्हाला ते पण असं कॉन्फिडन्स आहे मला की आता सगळ्या स्टेशनवर थांबून जाणार. फास्टच्या नावावर स्लो ट्रेन भेटली आम्हाला. वंदे भारतची तिकीट काढायला हवी ती मस्त सुसाट. हे विंडो नाही आहेत ऍक्च्युली, खिडकी नाही आहे. हे डिफ्युजर सारखी काच आहे. ही डिफ्यूज करते लाईट, म्हणजे वरून सनलाईट जी येते ते डिफ्यूज करते फक्त. ह्याच्यातून काही ट्रान्सपरंट नाही, दिसत नाही. ट्रान्सपरंट फक्त ही काच आहे. ती वाली फक्त लाईट डिफ्यूज करते, की ही मधली लाईट फक्त नावासाठी आहे अंधार झाल्यावर एकदमच. पण ही वाली मेन ह्याच्यातून लाईट येते, सनलाईट. कारण ती लाईट डिफ्यूज करते सनलाईट थोडी, पण काय पण किती पण लाईट येते तेवढी पण. बाकी तर काही क्लाउड्सच आहेत वरती आणि सगळीकडे धुकं पसरलंय एकदम. आणि आता आलाय टन्नल, एकदम आता अंधार होणार असा.
नांदगाव आलंय. आता नेक्स्ट स्टेशन कणकवली. त्याचीच वाट चालली, बघतोय आई कधी येणार. कणकवली नांदगाव रोड आहे हे स्टेशन. हे नांदगाव रोड. थोड्या वेळाने पोचू कणकवलीला. तर आता विचार करतोय कुठे कॅमेरा असं लावतो इथेच. हा लावला असतं ना, नको पडायचं. एकच कॅमेरा आहे. बाहेर लावला हवेने उडून करून जायचा. ही ट्रेन आहे, दिसत असेल तर दिसेल. आणि एंडिंगला एकदम हे आहे काहीतरी सीन. सो दॅट्स अबाउट इट. डायरेक्ट पोचायला हवी होती कणकवलीला. इतक्यात पोचणं अपेक्षित होतं, पण वाटलेलं लेट होणार. लेट झालीच आहे, कारण इतक्यात पोचायला हवी होती कणकवलीला, पण नाही पोचली आहे. आता अजून किती, अजून ऑलमोस्ट किती किलोमीटर असेल, 8-10 किलोमीटर असेल अजून ऑलमोस्ट कणकवली. लाल सिग्नल लागलाय, म्हणजे क्रॉसिंग आहे इथे. आता इथे त्या बाजूला लाल सिग्नल लागले आहेत, तर क्रॉसिंग आहे. पुढून मागून कुठून तरी क्रॉसिंग आहे बाई. तर तिकडून ट्रेन कुठली तरी जाणार आहे, कारण कसं आहे कोकण रेल्वेचा एकच ट्रॅक आहे. कोकण रेल्वेचा एकच ट्रॅक आहे. तर एक ट्रॅक मध्ये प्रॉब्लेम काय येतो, हा मिडल ट्रॅक आहे ना, एकच ट्रॅक आहे पूर्ण. प्लॅटफॉर्म स्टेशन आल्यावर इथे 3 ट्रॅक किंवा 2 ट्रॅक बनतात. ते डिपेंड्स ऑन द स्टेशन. 2 ट्रॅक 3 ट्रॅक बनतात. आणि त्याच्यामुळे हा मेन ट्रॅक, मधला ट्रॅक मेन आहे. ठीक आहे. तर आता काय होत आहे, तिथून समोरून ट्रेन येते आहे इधर, किंवा मागून ट्रेन पुढे पाठवणार आहेत. म्हणून इथे आम्हाला थांबवलं साईडला की क्रॉसिंगसाठी बस. कारण कोकण रेल्वेचा हा एकच ट्रॅक आहे जो हा मेन जातो पुढे मागे जायला. एकच ट्रॅक आहे, अजून ट्रॅक्सच नाही आहेत. म्हणून असा सीन आहे आता. ह्याच्यामुळे मेन ट्रेन लेट होतात, की क्रॉसिंगसाठी थांबावं लागतं. आमची आता ही जनशताब्दी ट्रेन आहे, अलोरा एक्सप्रेस आहे. ही ऑलमोस्ट किती वेळा थांबली क्रॉसिंगसाठी असणार सांगू. ऑलमोस्ट 3-4-5 वेळा तरी थांबली असणार. सगळ्या स्टेशन्सवर थांबत. आधी तर ह्याच्या चिपळूणच्या आधी तर ऑलमोस्ट सगळ्या स्टेशन्सवर थांबली क्रॉसिंगसाठी. मालगाडी पुढे जाते, मागे येते, व्हॉट एव्हर रिझन्स. रत्नागिरीला तर ऑलमोस्ट 15-20 मिनिटं थांबली. अँड त्याच्यानंतर पण हे स्लोच चालते, अशी काही फास्ट पण नाही की प्रायोरिटी ट्रेन आहे. फास्ट पण नाही, हळूहळू जाते, सगळ्यांना पुढे जाऊ देते. नेक्स्ट टाइम. आणि जर तुम्हाला पण असं विस्टाडोमने ट्रॅव्हल करायचं असेल, करू शकता. एक्सपिरियन्स चांगला आहे. पण हेच आहे की ट्रेन मागे राहते, स्लो आहे खूप ट्रेन. जर तुमचा टायमिंग असेल की तुम्हाला 2 वाजता पोचायचं घरी किंवा जेवायला पोचायचं घरी, तर इथे काय भाई जेवायला विस्टाडोममध्ये भाई जेवायला लवकर ही लोक घेऊन येत नाहीत. म्हणजे एकदा ऑर्डर घ्यायला येतात, पण असे विकायला येत नाहीत कोण. की वडापाव घेऊन आलं कोण, किंवा नाश्ता पाणी घेऊन आलं. सारखे येत नाही. 1-2दा सकाळी येतात आणि ऑर्डर घेऊन जातात बस. आणि काय असं काही जेवण काय असं काय खास नाही वाटलं मला. कॉफी, मी आज सकाळी लिटरली कॉफी प्यायलं. कॉफी बरी नव्हती. तर आपलं नावासाठी चहा प्यायची फक्त, बस. अजून काय नाही. आपला नाश्ता जेवण घेऊन जायचंय. तर जर तुम्हाला असं फास्ट जायचं असेल, प्रायोरिटी नाही, एकदम फटाफट पोचायचं आहे गावी, तर वंदे भारत इज द ट्रेन फॉर यू. भाई क्लायमेट भाई घाण झालंय भाई खूप. सूर्यप्रकाश, सूर्याची किरणं खाऊन असे विटॅमिन डी घेऊन खूप टाइम झालाय आम्हाला. मुंबईत पण थोडंसं ऊन खाल्लं 2 दिवस, आणि आज परत कालपासून पाऊस पडतोय. ट्रेनची क्रॉसिंग झाली तरी पण ट्रेन निघत. आता निघाली, बसायला आलो आणि निघाली. क्रॉसिंग होती म्हणून थांबलेली, आणि मी तिकडे उभा होतो तेव्हा नाही निघाली. आता इथे बसलो तेव्हा निघाली. हेच बोलायला आलो की ट्रेन निघत नाही, आणि नेमकी निघाली. दोघला पण निघलो पर यार. एक स्टेशनसाठी अर्धा तास थांबवलं फक्त. त्या क्रॉसिंग जायचं. आपली छटुल्ली ट्रेन होती, गेली. फायनली कणकवली आलेला आहे.
येस मित्रांनो, आणि इथे पाऊस पडतो आहे. पूर्ण रस्त्यावर पाऊस नव्हता, पूर्ण कुठेच पाऊस नव्हता. आम्ही उतरायला आणि आता पाऊस इथेच येतोय. आमची म्हणजे सोडणार आहे पावसाने. आणि सगळ्यांनीच ठरवलंय, ट्रेनने पावसाने सगळ्यांनी आमची मारायची ठरवली आहे. त्याची वर टाकू. अरे यार रिदी पाऊस बघ. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव जनशताब्दी. आणि कणकवलीला आलो आणि बाय भरपूर पाऊस फाटली पावसाने. बाई सुरेशला फोन कर रिदी. भरपूर पाऊस आहे भाई, भरपूर पाऊस. भाई साहब काय आहे पाऊस इथे? का हे फोन कर, व्हिडिओ बनवते. भरपूर पाऊस. पोचलो कणकवलीला आणि कणकवलीत मस्त पावसाचं स्वागत झालंय पावसाने. हा, दिस इज कणकवली स्टेशन. आम्ही तिकडून नाचत आपल्याला पोचलो. छत्री कशाला पाहिजे? आता आम्ही पण बघितलं इथे आल्यावर पाऊस आलाय. मग कणकवलीवरून आम्ही बाहेर निघून रिक्षात बसून आम्ही आमच्या गावाकडे निघालो. ही आमच्या गावाची एंट्री. हे आमचे हिरवेगार गाव, हे भाताची शेत. आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू आपण लवकरच. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आम्ही जात आहोत चौडा वॉटरफॉलला. तर खूप मजा येणार आहे मित्रांनो. स्टे ट्यून. खतम. So please whatever. I want to reach 1 million likes. So please Okay, thank you. Bye bye, Tata, goodbye, Gaya.